ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि नागरिकांनी ग्रंथांप्रती प्रेम वाढवावं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। गेल्या वर्षी जिल्ह्यात केलेला ग्रंथोत्सव तालुका स्तरावरती पोहोचलाय। विद्यार्थ्यांनी ग्रंथदालनाचा उपयोग करून वाचन संस्कार वाढणं, ग्रंथांप्रती आस्था निर्माण होण्यासाठी ग्रंथप्रेमी विद्यार्थी आणि अभ्यासकांनी ह्या उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवारांनी उद्घाटनाच्या वेळी केलंय। महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून ग्रंथोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला जातो। रायगड जिल्ह्याचा ग्रंथोत्सव आज 20 व 21 मार्च रोजी पेनच्या महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयात साजरा होत आहे। वाचकांना एका ठिकाणी सर्व प्रकाशकांचे ग्रंथ मिळावे, वितरकांना एका ठिकाणी वाचक मिळावेत या उदात्त हेतूने शासनाने हा ग्रंथोत्सव हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। गत वर्षापर्यंत फक्त जिल्ह्यासाठी असलेला हा ग्रंथोत्सव यावर्षी तालुक्या लेवलपर्यंत गेलेला आहे। पुढच्या वर्षी आम्ही पुढच्या तालुक्यात ग्रंथोत्सव घेण्याचं नियोजन आहे। या ग्रंथोत्सवात मराठी, हिंदी तसेच इंग्रजी पुस्तकांचं ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। वाचकांना चांगल्या सवलतीच्या दरात या ठिकाणी ग्रंथ उपलब्ध होणार आहेत। सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत या ठिकाणी ग्रंथ विक्री सुरू आहे, तसेच ग्रंथप्रदर्शन सुरू आहे। मी आव्हान करेन की जी विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी या दालनाचा उपयोग करावा। एका ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या प्रकाशकांची पुस्तकं पाहायला मिळतात। वाचन संस्कार जे होतात ते मुलांवर लहान वयातच होत असतात आणि यावेळेस जर आपण आपल्या मुलांना ग्रंथप्रदर्शन दाखवलं, ज्या पद्धतीने आपण मुलांना मॉलमध्ये नेतो त्या पद्धतीने मुलांना जर आपण ग्रंथोत्सवात आणलं तर त्यांना ग्रंथांविषयीची आस्था निर्माण होईल आणि एक वाचन संस्कार कुठेतरी आपण रुजवण्याचा प्रयत्न करू शकतो। माझं नाव मनीषा जितेंद्र गोसावी, मी नीट करते आणि तरी मी 7-8 महिन्यापासून घेते आणि हे तरी स्वतंत्र मुलींसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि खूप चांगल्या वातावरण, खूप चांगल्या सुविधा पण खूप चांगल्या आहेत, सगळ्या वॉशरूम वगैरे पण सगळ्या आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे तरी आणि सगळं पुस्तकं वगैरे पण भेटतात आणि फक्त मुलींसाठी आहे।